हेच ते माळीण जिथे 30 जुलै 2014ला एक भयानक दुर्घटना घडली। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक गाव क्षणार्धात मातीत गाडलं गेलं। साली अचानक अतिवृष्टी झाली आणि संध्याकाळी 6 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत पावसाचा भरपूर, त्यामुळं हे वरून जे खचून आलं हे सकाळी 7:45च्या सुमारास घडले। 5 मिनिटं सुद्धा लागले नाहीत, वरून ढसाळ असं एका घरावर फार स्पष्ट झाले। ते त्या काळामध्ये 151 लोक मुलांसकट दफन झाली। चला तर माळीण गावाची ही कहाणी जवळून जाणून घेऊयात। आणि हेच आहे बघा ते स्मारक। इथे हनुमान मंदिर आहे आणि पाठीमागं तिथं शाळा होती एक, आणि हे एक स्मारक आहे। पाठीमागं खूप मोठं माळ दिसतंय किंवा डोंगर दिसतोय, आणि कदाचित वरतूनच पूर्ण इथून भूस्खलन झालं असावं त्यावेळेस। इथे सध्या एक व्यक्ती दिसते मला। माळीण फाट्यापासून उजवीकडे गेलो तर आपल्याला जुने माळीण गाव पाहायला मिळतं, आणि तिथे आपल्याला माळीण गावाचे अवशेष तसेच इथे बनवलेले स्मारक पाहायला मिळते। इथे मृत्युमुखी पडलेल्या 151 लोकांच्या नावाचा स्मृतिस्तंभ बनवण्यात आलेला आहे। तर मंडळी, हे बघू शकता, अशा प्रकारे इथं एक स्मृतिस्तंभ किंवा स्मारक बनवण्यात आलेलं आहे। 30 जुलै 2014 रोजी इथं खूप मोठं भूस्खलन झालं होतं, आणि त्याच्यामुळं इथे जे देखील म्हणजे ज्यांचा नाहक बळी गेलेला होता ज्या भूस्खलनामध्ये, त्यांची सगळी नावं या स्मारकावरती कोरलेली आहेत। 151 व्यक्तींची नावं इथं आहेत, आणि पाठीमागं एक खूप मोठी टेकडी आहे किंवा डोंगर आहे जिथे अवशेष दिसत आहेत अजूनही, जे भूस्खलन झालं होतं तेव्हाच। आणि हे अशा प्रकारे इथं बनवले दगडी असं स्मारक, आणि इथे सध्या कोण राहत नाही। आणि इथून जवळच अगदी काहीच अंतरावर इथून पुनर्स्थापित गाव आहे, आणि त्याचं नवे माळीण असं नाव आहे। आणि इथला जो भाग आहे, इथलं जे गाव आहे त्याला जुने माळीण म्हणतात। डोंगराने वेढलेली जागा ही अशा प्रकारे। या स्मारकाच्या पाठीमागेच एक छोटासा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो, आणि हेच ते ठिकाण आहे जिथे तो रौद्र असा डोंगरकडा भूस्खलनाच्या स्वरूपात या गावावरती कोसळला। या छोट्याशा डोंगराचा आकार आणि रचना पाहून असं वाटतही नाही की इथे काही असं घडलं असावं। रस्त्यालगत इथे काही मोजकी घरे दिसतात, आणि हीच ती 5-6 घरे जी या भूस्खलनाच्या तडाख्यातून वाचलेली आहेत। मात्र या वाचलेल्या घरांचं प्रमाण तेव्हाच्या घरांच्या अगदी 5-10% एवढंच असावं। मंडळी, इथे बघा एक शाळा सुद्धा आहे, आणि ही शाळा सध्या चालू आहे की नाही माहिती नाही, पण तिथे जो फलक आहे तिथे सध्या काही लिहिलेलं वगैरे दिसतंय। पण इथल्या गावकऱ्यांना वगैरे विचारल्यावरच कळेल की ही शाळा सुरू आहे का नाही। पण जिथं भूस्खलन झाले अगदी तिथंच ही शाळा देखील आहे, हे बघा। या जुने माळीण गावाच्या रस्त्याने सरळ पुढे गेला असता आणखी काही दुसरी गावं सुद्धा आहेत। शिवाय या गावाच्या आजूबाजूला आणखी काही अशी गावं आहेत जिथे भूस्खलन होण्याचा धोका असूनही अजून तिथून पुनर्वसन अजूनही झालेलं नाही। माळीण गावातील या घरांचे, शाळांचे अवशेष पाहिल्यानंतर असं वाटतं की माळीण तर एक फक्त उदाहरण आहे। इथे एक हनुमान मंदिर पण दिसतंय, आणि हे
नंतरच बनवलेलं आहे असं दिसतंय याच्या रचनेवरून वगैरे. सध्या कोणीच नाही इथं, सगळे त्या नवीन गावाकडे आहेत, त्याच्यामुळे तिकडं गेल्यावरतीच समजेल आपल्याला आणखी डिटेलमध्ये माहिती वगैरे त्यांच्याकडूनच समजेल आता. आणि कसे राहतायत वगैरे नवे माळीन गावामध्ये लोक, ते आपण बघूयात त्यांच्याशी संवाद साधून. तर मंडळी, हे आजोबा आपल्याला भेटले आहेत इथं. तर त्यांची काय आठवण आहे या ठिकाणाबद्दल. हे जुनं माळीन गाव आहे. तरी तुमच्या काय आठवणी आहेत म्हणजे इथं जे राहत होते वगैरे? आता 2014 साली अचानक अतिवृष्टी झाली आणि सकाळी संध्याकाळी 6 वाजेपासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत पावसाचा भरपूर प्रवाह होता. त्यामुळं हे वरून जे खचून आलं हे सकाळी 7:45च्या सुमारास घडले. तिथे हे आणि अचानक वरून आल्यानंतर 5 मिनिटंसुद्धा लागले नाहीत. वरून ढसाळलं तसं एका घरावर फार स्पष्ट झाले. ते त्या काळामध्ये 151 लोक मुलांसकट दफन झाली आणि 6 लोक बाहेरची होती. आता नवीन ठिकाणी पुनर्स्थापित आहे, तिकडं व्यवस्थित आहे का सगळं? तिकडे ठीक आहे, परंतु तिकडून असंच आहे डोंगराळ, परंतु ते जरा व्यवस्थित नाही. काय तिथे बी 151 मीटर पाया गेला खाली. आम्हाला त्यांनी पण दाखवलं. ते भूमी लोक होते त्याची मोजकमा. बरं ते आमचे चांगलेच नाते आहे का. आता तसं बोलायला गेलं आमच्या छातीवर जरा भरून येतो, पण त्या नाही लागलं. आताच मला सांगणं भाग पडेल. अशी अनेक किती गावं असतील की ज्यांच्यावर अशा नैसर्गिक आपत्तीचं सावट आहे. हे गाव निर्माण व्हायला किती प्रयत्न लागले असतील आणि त्या क्रूर घटनेने हे सर्व प्रयत्न एकाच क्षणात मातीत मिळवले. कुटुंबच्या कुटुंब, जनावरं, लहान मुलं, सर्व काही या घटनेनं हिरावून घेतलं. हा विचार करूनच अंगावर काटा येतो. सह्याद्रीतलं जनजीवन किती अवघड आहे हे जरासं जाणवलं. आपल्यापैकी बरेच जण सह्याद्रीत पर्यटन अनुभवायला जात असतात. वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी आपण जात असतो डोंगरदऱ्यांमध्ये, किल्ल्यांवर. मात्र रानावनात राहणारी ही मंडळी किती हालाखीचं जीवन जगत असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. अडचणी म्हणजे काय, तसं आहे सगळं व्यवस्थित आहे, पण घरांची जरा अडचणीत ना, जागाचे कमी भेटलेत. कोणाचे स्लॅब जरा पाझरतात, गळतात जुन्या माळींमध्ये. पण म्हणजे ते दिसतंय तेवढंच होतं का आणखी खूप मोठं होतं? नाही, मोठं होतं ना. हां, ते किरकोळ आहे, 4-5 घर किरकोळ आहेत. जवळजवळ 70-75 घर होती. त्याच्यापैकी 5-7 घर वाचली, बाकी घर संपूर्ण वाढली. आणि पिण्याचं पाणी वगैरे कसं? पिण्याच्या पाण्याची समस्या आहे अजून सध्या. समस्या आहे. शुद्ध पाणी नाही अजून. नदी आहे जवळ, त्या नदीत विहीर आहे, त्या विहिरीतूनच पाणी पुरवठा केला जातो आता सध्या. सरकारने बऱ्यापैकी चांगलं पुनर्वसन केलेलं आहे. घरांची निर्मिती, आर्थिक मदत, पक्के रस्ते, वीज पुरवठा अशा सुविधा इथे बऱ्यापैकी चांगल्या असलेल्या दिसल्या. तुमचंही पुनर्स्थापित मध्येच आहे की कसं? हा, स्थापित मध्ये पुनर्स्थापित. इथं तर बऱ्यापैकी दिसतात, पण तुम्हाला कसं वाटते पुनर्स्थापित केलंय ते व्यवस्थित? हा, ठीक आहे, व्यवस्थित आहे, एवढं नाही काय अडचण. समस्या आहेत अजून? नाही, एवढं काही अडचण नाही, ठीक आहे. नाही, व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं आहे आमचं पुनर्वसन. तर आता इथे सगळ्या सुविधा आहेत. शाळा आहे, हायस्कूल आहे, पाण्याची सोय आहे व्यवस्थित. फक्त ते नळाचं जे पाणी आहे आमचं ते शुद्ध पाणी येत नाही नळाला अजून. आणि बाकी उत्पन्नासाठी कुक्कुटपालन असेल असं काही मदत करतं का शासन? नाही, असं व्यवसाय करण्यासाठी तर जागा नाही ना. कारण आम्हाला शासनाने जागा दिली, फक्त घरापोटी जागा दिलेली आहे आणि पडवीसाठी अर्धा गुंठे दिलेली आहे. आता लोकांनी पडवे वगैरे बांधलेले आहेत. त्यामुळं आता आमच्याकडे साठवण जास्त असतात, कारण पावसाळी सरपण वगैरे ते सगळं साठवावं लागतं ना. गोठा बांधला तो सार्वजनिक गोठा आहे. तिथे सगळ्या एवढ्या लोकांची जनावरे बसत नाही तिथे. तर शासनाने आता इथे काहीच करू शकत नाही. शासनाकडे तर मागण्या भरपूर आहेत. कुक्कुटपालन आहे, गायांचा गोठा आहे, म्हशींचा गोठा आहे, शासनाच्या योजना आहेत, भरपूर योजना आहेत. परंतु इथे सुविधाच नाही ना पाळण्यासारखीच, म्हणजे जनावरं बांधण्यासारखी जागाच नाही इथे. बरं, आमची शेती इथून जवळजवळ 3-3, 4-4 किलोमीटर लांब आहे शेती. शेतीमध्ये राहूनही जमत नाही ना आम्हाला. आणि जंगली जनावरांचा वगैरे काही धोका वगैरे आहे का? जनावरांचा जंगली जनावरांचा नाही, तसं काही नाही इकडे.
वाघ वगैरे आहे? वाघ आता फॉरेस्टवाले आणून सोडतात वाघ, मग ते देतात त्रास, पण ते इकडे थांबत नाहीत वाघ, कारण त्यांना इकडे काही मिळतच नाही ना, त्यांचं खाद्य इकडे नाहीच आहे काही, त्यामुळे ते वाघ थांबत नाही वर. शासनाला आता काय, शासनाला हीच विनंती आहे की आता पुनर्वसन तर झालेलं आहे माळींचं, पण आदिवासी भागामध्ये आमचंच गाव नाही असं इतर दुसरीकडे कुठे घटना घडू नये म्हणून त्याने अगोदर जे पुनर्वसित गावात यादीमध्ये आलेले आहेत की यांचं पुनर्वसन व्हावं, अशी ज्या काय वस्त्या आहेत, उदाहरणार्थ आमच्या इथे पसारवाडी आहे, तिचं आता 3 वर्ष झालं पुनर्वसन चाललं आहे, जागावरी शासनाने घेतलेली आहे, परंतु अजून त्यांचं पुनर्वसन काय झालेलं नाही, त्यांना घरं बांधून काय दिलेली नाहीत. अशा ज्या काही वस्त्या आहेत आदिवासी भागामध्ये त्या बरेच अशा मेंढरवाडी आहेत, नंतर इकडे मेघोली आहे, असे 7-8 गाव आहेत असे अजून पुनर्वसित करण्याची. ते करून घ्यावं, पण लवकरात लवकर करून घ्यावं शासनाने, असं आमचं म्हणणं आहे. हे नवे माळीणगाव पाहून असं वाटलं की सह्याद्रीतील दुर्गम भागातील सर्व गावं अशाच प्रकारे पुनर्वसित करायला हवी, खास करून जिथे नैसर्गिक आपत्तीचा धोका आहे. माळीणगावचा मी सरपंच आहे, रघुनाथ दगडू झांजरे, आणि आमचं पुनर्वसित गाव आहे. 2014ला जी घटना घडली त्याच्यामध्ये नंतर, आणि त्याचं कामही पूर्ण झाले, आणि 2019 17पासून लोक तिथं राहायला गेलेले आहेत. एकूण 83 घरं आहेत तिथं, आणि लोक आता राहतात. काही थोडंफार त्या ठिकाणी आता सगळे थोड्याफार अडचणी आहेत, पण तरी पण त्याच्यात आता पाणी, रस्ते झाले, गटर वगैरे आहेत, सगळे व्यवस्थित म्हणजे चालू आहेत किंवा थोडं. आणि घराची स्लॅब पण काय असं म्हणजे हे गळती वगैरे काही आता थांबलेली आहे. ती पूर्वी थोडंफार गळत होतं, पण आता ते पण थांबलेले आहे आता. आणि जुन्या गावाकडं आता इथं तुम्ही जाऊन आला असेल आता की तिथं शेड बांधली पुनर्वसित, जे हे झालेल्या लोकांसाठी त्या स्मृती भवनामध्ये साहेबांच्याच माध्यमातून सगळं शेड बांधलेले आहेत. आणि सुरुवातीला आम्हाला म्हणजे हे करताना जरी सगळ्यांचं साहित्य गेलं, कपडे लता सगळं अंथरून पांघरून भांडी कुंडी विविध संस्थेने त्यांनी सगळ्यांनी ती दिली होती त्या टायमाला हे. आणि आता जरा आमचं व्यवस्थित आहे चालेल. माळीण गावाची गोष्ट ही खूप काही शिकवणारी आहे. माळीण तर एक फक्त छोटं उदाहरण आहे. अशी कित्येक गावं आहेत जिथे माळीणपेक्षाही मोठी नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ शकते. मोठमोठ्या शहरांमध्ये काही मिनिटं जरी लाईट गेली तरी कित्येक लोकांचं चक्र थांबतं. मात्र इथे अशा दुर्गम गावांमध्ये इथे रात्री वीज असणं यात सुद्धा खूप मोठं भाग्य आहे.